नमस्कार मित्रांनो, मला कोणासाठी आता काहीच करायचं नाहीये. सगळेजण माझ्याकडे घेण्यासाठी येतात, मला मात्र ते प्रेम मिळत नाही. मी दुसऱ्यांसाठी झिजत राहते आणि मला आता कोणासाठीही काहीही करायचं नाहीये. त्यांची ती योग्यता नाहीये. हेही जर मनस्थिती तुमची ह्या क्षणी असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण ही मनस्थिती तुमच्यासाठी, तुमच्या शारीरिक अवस्थेसाठी, आरोग्यासाठी पूर्णपणे घातक आहे. तर चला समजून घेऊया की आपण जेव्हा निराश असतो, जेव्हा आपल्याला पुरेसं प्रेम बाहेरून मिळत नाही, आपल्याला त्यामध्ये नेहमी कमतरता वाटते आणि स्वतः झिजल्याची भावना जास्त येते, त्यावेळेस काय नक्की करायचं असतं. आपल्याला एखादी कृती दुसऱ्यांसाठी केल्यानंतर सुद्धा त्याकडनं काहीतरी अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा पूर्ण नाही झाली म्हणून निराशा येते. तर समजून घ्या त्या करण्यामागे तुमची त्या व्यक्तीकडून काय अपेक्षा होती. ती भावनिक असू शकते, ती आर्थिक असू शकते, ती बाकी अजून काही दुसऱ्या सपोर्ट सिस्टमसाठी असू शकते. तर हे तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा की तुमची त्या कार्यामागे, त्या कृतीमागे अपेक्षा काय होती. जर अपेक्षा केलं आहे त्याचा अर्थच त्याच्यामध्ये अपेक्षा नको, मग कुठलीही अपेक्षा नको, भावनिकही नको आणि सपोर्टिव्हही नको, फायनान्शियलही नको. तो कुठल्याच प्रकारचा देवाणघेवाण हा व्यवहार नाहीये. आणि जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी काही करत आहात जिथे तुम्ही बार्टर किंवा देवाणघेवाण ह्या संदर्भामध्ये त्या व्यक्तीशी तुम्ही कार्य करत आहात, तर तुम्ही तुमच्या अटी किंवा तुमच्या अपेक्षा त्या व्यक्तीच्या समोर मांडल्या होत्या का हे करण्याआधी, आणि मग ह्या दोघांच्या कन्सेंटनी, म्हणजे त्याला पण त्या मान्य होत्या आणि तुम्ही पण त्याच्यामध्ये काही अल्टरेशन्स केले जे तुम्हाला योग्य वाटत होते, जे त्याला योग्य वाटत होते, आणि नंतर तुम्ही एका कॉमन पॉईंटवर आले की तुम्ही ही गोष्ट त्याच्यासाठी करणार आहात आणि त्या बदल्यात तो व्यक्ती ही गोष्ट तुमच्यासाठी करणार आहे, आणि हे तुम्ही मांडलं गेलं आहे का, तुमच्याकडनं एक्सप्रेस्ड आहे का. हे जर पूर्ण झालं असेल ॲज अ डील, तर त्या व्यक्ती आपोआपच तुम्हाला ती गोष्ट देतात, कारण तुमची तशी ठराव झालेला असतो आणि तो कळत ठराव झालेला असतो. आणि तिसरा प्रकार आहे जेव्हा तुम्ही निरपेक्ष पण नाही आहात, तुम्ही पर्टिक्युलर एक डिझायर किंवा एक्सपेक्टेशन ठेवत नाही आहात, पण थर्ड तुमची ॲब्स्ट्रॅक्ट डिझायर आहे की मी चांगलं करते, त्यांनी पण माझ्यासाठी चांगलं करावं. तर ह्याच्या काही बाउंड्रीज आहेत. ह्यालाच म्हणतात मेकिंग द बाउंड्रीज, की तुम्ही किती प्रमाणात करणार आहात, त्यानंतर त्यांच्याकडनं येतंय का त्या प्रमाणात. जर ते येत नसेल तर तुम्ही तिथे तुमचं कार्य थांबवू शकता. हे तुमच्या हातात आहे. तर तुमची निराशा, तुम्ही स्वतःला निराश न करणं हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. निसर्गामध्ये तुम्ही अशा कितीतरी फूड चेन्स बघत आहात की प्रत्येक व्यक्ती इंटरडिपेंडंट आहे आणि तरीही ही निसर्ग संस्था, फूड चेन व्यवस्थित सुरू आहे. वेरॅज लायन रॅबिटला खातो, रॅबिट गवताला खातं, गवत निसर्गामध्ये उगवतं, तर त्याचा डायरेक्ट संबंध नसताना सुद्धा इकॉलॉजिकली आपण एकमेकांना पूरक आहोत आणि त्या पद्धतीने चालू आहे. आणि ह्या गोष्टींवर जर विश्वास ठेवून तुम्ही फक्त तुमचं कार्य करत राहिले आणि करू शकत असाल तरच तुम्ही हे करा. त्यामुळे तुम्ही तुमच्या आनंदासाठी रिस्पॉन्सिबल असाल.